नमस्कार. स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती. तर आजचा जो दिवस आहे, तर आजचा जो डे आहे तर तो आहे संडे. म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तर तो संडेला मी बनवला आहे. संडे म्हणजे माझा संपूर्ण दिवस मुलांसाठी असतो, कारण संडेच्या दिवशी जेव्हा ते घरी असतात तर त्यांना बोर वगैरे होतं आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे, त्याच्यामुळे कुठे खाली वरती किंवा खेळायला पण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो जो दिवस असतो तर तो मी पूर्ण त्यांच्यासोबत घालवते. आणि त्यांच्या पापाला जो आहे तर त्यांना सुट्टी नसते, महिन्यातून एकच सुट्टी असते. तर त्यांना त्यांच्या पापासोबत असा वेळ मिळत नाही. तसे संध्याकाळी ते आले तर थोडाफार वेळ देतात, पण असं फिरायला वगैरे जायचं म्हटलं तर असा वेळ मिळत नाही. म्हणून मग जेवढं होईल तेवढं मग मी त्यांना त्यांच्यासाठी वेळ काढत असते. आणि असं पण स्कूलमधून वगैरे आले तर तोपर्यंतच मी माझी जी पण काम वगैरे असतात तर ते करून घेते. आणि त्याच्यानंतरची जी वेळ आहे तर ती मी मुलांसाठी ठेवत असते, कारण त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यांच्याशी गप्पा वगैरे मारायला छान वाटतं आणि त्यांचे किस्से ऐकायला. कारण स्कूलमध्ये काय झालं, कोणीतरी नवीन आलं, कोणी काय केलं, कोण बोललं, तर सगळं जे आहे तर ते मला सांगतात. म्हणजे फ्रेंड असल्यासारखं. कुठल्या टीचरने कुठले कपडे वगैरे घातले होते, कुठले सँडल घातली होती, हे सगळं काही जे आहे तर ते माझ्यासोबत शेअर करतात. आणि तसं हे जे आहे तर ते मी त्यांच्यासोबत जे आमचं नातं आहे तर ते फ्रेंडली बनवलं आहे. कारण पुढे पण चालून जे आहे तर ते त्यांनी आपल्याला सगळं काही म्हणजे सांगायला हवं. तर हे जे नखं काढायचे मी तुम्हाला दाखवलं तर हे प्रत्येक संडेला असतं. त्याच्यामध्येच नखं काढता काढता जे आहे तर त्यांच्यासोबत बोलून पण होतं आणि त्यांचा वेळही जातो. रुद्र त्याचे नखं काढतो, राईट हँडचे काढतो तो, लेफ्ट हँडचे काढतो राईट हँडनी, पण जे राईट हँडचे असतात तर ते त्याला जमत नाही. म्हणून मग ते जे आहे तर ते मी काढून घेते. काढायला गेलास तो असं तर कुठेतरी काहीतरी नेल कटर लावून ठेवणार, म्हणून मग मीच काढून देते. आणि ह्यावेळेस चिखलामध्ये गेलेल्या म्हणून मग तिथे जे आहे तर ते पायांची नखं त्याला काढता येत नव्हती, म्हणून ती काढून घेतली. 2 दिवस झाले तर त्यांचं चाललं आहे सारखं की कानामध्ये काहीतरी होतं आहे, मम्मा काहीतरी होतं आहे, तर अशी मस्ती वगैरे करत असतात. आणि म्हणजे असं कानामध्ये जे आहे तर तो मळ नाही आहे, पण असे जे सुकलेलं हे असतं तर ते आहे. आणि वरती जेवढा असतो तर तेवढाच मी काढते, आतमध्ये मी जास्त घालत नाही. जास्तच काही बोलायला लागले तर मी डॉक्टरकडे घेऊन जाते. आणि तेल वगैरे टाकायचं नसतं कानामध्ये, कारण आताची जी तेल आहे तर ती चांगली नाही आहे, त्याच्यामुळे मी काही टाकत नाही डॉक्टरांना विचारल्याशिवाय. कारण आता कुठलंच म्हणजे काही व्यवस्थित हे नाही आहे. आणि त्याच्यामध्ये रुद्राचंही तसंच कानातलं बघितलं तर रुद्राला तर एवढ्या गुदगुल्या होतात ना, तर हातच लावू देत नाही. हाताच्या साईडला मला हात लावायला लागतो. त्याच्यानंतर थोडा वेळ म्हणजे ते झाला आणि त्याच्यानंतर जे आहे तर आम्ही लुडो खेळायला बसलो. तर छान वाटतं. जे मुलांना आवडतं ते खेळायचं. चेस वगैरे ते खेळतात, तर ते काही मला जमत नाही. जे मला जमतं ते मी त्यांच्यासोबत खेळत असते. तर छान वाटतं, म्हणजे आपणही लहान झाल्यासारखं वाटतं आणि मुलांनासुद्धा तेवढं म्हणजे छान वाटतं की मम्मी आपल्यासोबत खेळते. तर संध्याकाळी जे आहे तर त्याचे पापा खेळतात आणि दिवसभराचं जे आहे तर स्कूलमधून आल्याच्या नंतर मी खेळते. संडेलाच असं नाही, पण रोजचा जो आहे तर 2 वाजता स्कूलमधून आल्याच्या नंतर एक जो डाव आहे तर तो लुडोचा आमचा असतो. तर असं म्हणजे जेवढं तुम्ही मुलांसोबत राहाल तेवढं त्यांना समजून घेता येईल. त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे, ते त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही, किंवा म्हणजे मोबाईलपासून पण जर तुम्हाला दूर ठेवायचं असेल तर तुम्हाला मुलांना म्हणजे टाईम द्यायला लागेल. नाही तर आपण काय बोलतो की नाही मला सध्या वेळ नाही आहे, मी कामात आहे, तू थोडा वेळ मोबाईल घे किंवा टी व्ही बघ. तर तसं नाही करायचं. त्याच्यामुळे जे आहे तर ते मुलांना टी व्हीची किंवा मोबाईलची जी आहे तर ती सवय लागून जाते आणि मग ती सवय सोडवता सोडवता आपल्या नाकीनऊ येतात. तर तीच सवय पहिलीच लावायची नाही. त्यांच्यासोबत जे आहे तर तो टाईम द्यायचा. आणि टाईम म्हणजे असा मिळत नाही, तो काढायलाच लागतो. आणि जेव्हा आपण त्यांना टाईम देऊ तर तेव्हा कळतं म्हणजे की त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे, त्यांचे फ्रेंड कुठले आहे, किंवा त्यांना काय शिकायचं आहे, त्यांना कुठली गोष्ट आवडते, म्हणजे कुठली जागा त्यांना आवडते. तर हे जे सगळं आहे तर ते हळूहळू आपल्यालाही कळून जातं आणि मुलांनाही फ्रेंड असल्यासारखं ते जे आहे तर ते आपल्याला सांगतात.
तर संध्याकाळची वेळ होती आणि म्हणजे आम्ही दुपारी झोपल्याच्या नंतर झोपेतून उठलो की मुलं थोडा वेळ खेळायला जातात, पण आता जे आहे तर ते पावसाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे संध्याकाळी पण मी त्यांना काही पाठवलं नाही खेळायला, पाऊस होता बाहेर त्याच्यामुळे. आणि मग जे आहे तर आज आहे संडे, तर संडेला असतं चिकन. तर चिकन बनवण्याचं आज बनवत होते, कारण नॉनव्हेज जर असेल तर बऱ्यापैकी तेच बनवतात, कारण ते म्हणजे मीही बनवते पण जेव्हा ते लवकर येतात तेव्हा तेच बनवतात. तर वेगळी वेगळी पद्धत जी आहे तर ती शोधून काढत असतात आणि तसं बनवतात आणि टेस्ट खूप छान येतात. तर मुलंही म्हणजे तेच हे करतात की पापा आज तुम्ही बनवा. तर त्यांना मसाल्याचा अंदाज वगैरे नाही येत, म्हणजे जेंट्स लोकांना नाही येत अंदाज मसाल्यांचा. नेहमी बनवणारे असेल तर त्यांना कळतं आणि कधीतरी बनवणारे असेल तर त्यांना नाही म्हणजे कळत. आणि मिरची पावडर वगैरे तिखट किती असते काय तर ते नाहीच कळत. त्याच्यामुळे ती जी तयारी आहे तर ती मी सगळी करून ठेवते. कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे कट करून ठेवते आणि असं छान जे आहे तर ते चिकन जे आहे तर ते म्हणजे बनवत होते. त्यांना ते तव्यावरती हलवता पण येत नव्हतं, म्हणून मग मीच थोडंसं म्हणजे मिक्स केलं आहे आणि मसाला वगैरे पण वाटून दिला आहे. तर त्याची टेस्ट जी आहे तर ती छान झालेली. आणि आजच जे आहे तर ते पहिल्यांदा त्यांनी तव्यावरती बनवलं, नाहीतर टोपात बनवतात, कधी कढईमध्ये बनवतात, पण आज वेगळी पद्धत जी आहे तर ती शोधून काढली होती आणि टेस्ट खूप छान झाली होती, मस्त झालं होतं. तर एका साईडला चिकन शिजत होतं आणि एका साईडला जे आहे तर ते मी यांचे टिफिन बॉटल वगैरे साफ करत होते. मुलं तर आज घरीच होते, पण अहोंचे टिफिन होता आणि जेवणाचे भांडे होते थोडेसे आणि हे जे बॉटली असतात तर ह्या मी एक दिवस आड करून आतून जे ब्रश असतो तर त्या ब्रशनी साफ करते आणि वरतून जे आहे तर ते रोजच साफ करायला लागतं, रोजच, कारण धूळ वगैरे असते, मुलं कुठली तरी हात लावतात, तर त्याच्यामुळे जे आहे तर ते बाहेरून रोजच साफ करते. एक दिवस आड करून जे आहे तर ते विम बाराने साफ करते, म्हणजे विम बार वगैरे टाकून, कारण नंतर विम बार यूज झाला ना की नंतर त्याच्यामध्ये मी गरम पाण्याने परत धुते, कारण सार्थकला लगेच जे आहे तर ते वास वगैरे येतो, तर तो उलट्या करतो, म्हणून साबणाचं पाणी किंवा असं काहीतरी मी टाकत नाही. एकतर विम बार किंवा हँडवॉश जे आहे तर त्याने साफ करते आणि ते पूर्ण क्लीन झालं की त्याच्यानंतर जे आहे तर ते मी गरम पाण्याने धुते आणि थोडा वेळ असे निथरायला ठेवलं की त्याच्यातला वास वगैरे सगळं काही निघून जातं. तर पापाचं बघितलं आणि रुद्रालासुद्धा हौस आली की मी मिक्स करतो म्हणून, तर मी म्हटलं ठीक आहे कर म्हणून, कारण तशी हळूहळू जी आहे तर ती सवय लागायला पाहिजेत. तसं थोडंफार कामं जी आहे तर ती मी त्याला शिकवली. जेवणाची पण मॅगी वगैरे बनवतो, तो डाळ भाताचा कुकरही लावतो. आता तो 6ला गेला आहे, त्याच्यामुळे त्या म्हणजे स्वतः बनवून खाईल इतपत जे आहे तर ते मी त्यांना सांगत असते, म्हणजे बनवायला देत असते मी तिथेच असताना. आणि तसंच चहा वगैरे जे आहे तर तो बनवतो, तेवढी जी आहे तर ती सवय लावून ठेवली आहे. त्याच्यानंतर आमचे जे बॉटल वगैरे आहे तर त्या भरून ठेवल्या पाण्याने आणि मुलांच्याही. हो, तर अर्धा लिटरची बॉटल नेतात ते, मोठी बॉटल भरून नेत नाही. त्यांना तिथून मेट्रो स्टेशन जवळ आहे, तर स्टेशनला छान वॉटर फिल्टरचं पाणी आहे तर ते तिथून नेतात आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते छान असं चिकन बनून झालं आहे. तर चला जेवायला. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तर तो असा होता. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.